3 मार्च 2026 मंगळवार खग्रास चंद्रग्रहण सकाळी 6:20 सूतक कालावधी सुरू होत आहे। त्यानंतर सकाळी 11 वाजता वेद सुरू होत आहेत। दुपारी 3:20 याचा स्पर्श होत आहे आणि सायंकाळी 6:48 मोक्ष होत आहे। म्हणून ज्या गर्भवती स्त्रिया असतील, बालक, वृद्ध, आजारी, आशक्त व्यक्ती असतील, या व्यक्तींनी सकाळी 11 वाजल्यापासून वेदाचे नियम पाळायचे आहेत। त्या नियमामध्ये आपण भोजन करायचं नाहीये, भगवंताचं नामस्मरण करायचे, गुरुमंत्र असेल, रामकृष्ण हरी मंत्र असेल, ओम नमः शिवाय मंत्र असेल किंवा मग महामृत्युंजय मंत्र असेल, कुठल्याही मंत्राचा जप आपण या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे। गर्भवती ज्या स्त्रिया आहेत त्यांनी विशेष करून या कालावधीमध्ये नियम पाळायचे आहेत। जसं की कुठलीही कात्रीचा उपयोग करायचा नाही, चाकूचा उपयोग करायचा नाही, विळीचा उपयोग करायचा नाही, सुई दोऱ्याचा उपयोग करायचा नाही, असे नियम गर्भवती स्त्रियांनी विशेष करून या कालावधीमध्ये पालन करायचे आहेत। 3:20 याचा स्पर्श होणार आहे आणि सायंकाळी 6:43 हे ग्रहण आपल्याला पाहायला भेटणार आहे। 6:43 ते 6:48 या 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला ते ग्रहण पाहता येणार आहे। आणि जेव्हा ग्रहण संपणार आहे, 6:48 मोक्ष होणार आहे, त्यावेळेस स्नान करायचे आणि स्नान करूनच त्या ठिकाणी भोजन बनवून आपण भोजन ग्रहण करायचं आहे। आणि जे धान्य असेल, पाणी असेल, खायचे पदार्थ असतील, त्याच्यामध्ये आपण अगोदर तुलसी दल त्या ठिकाणी ठेवू शकतो। अशा पद्धतीनं ग्रहण कालावधीमध्ये आपण असे नियम त्या ठिकाणी पाळले पाहिजेत आणि पाळणं त्या ठिकाणी अनिवार्य सांगितलेलं आहे।